बेसिकली जर नीट नोटीस केलं, जे बोट वरचं कॅरेक्टर आहे ते रिप्रेझेंट करतंय पृथ्वीवरचा पहिला मनुष्य म्हणजे मनूला. आणि नीट नोटीस केल्यावरती दुसऱ्या बोर्डवर दिसेल एंट्री प्रो हॅबिटॅट. आणि तरी गावाचे लोक तिकडे चालले म्हणजे काहीतरी सिरियस मॅटर असेल. जर त्या इमेजेस तुम्ही नीट नोटीस केल्या तर सेकंड इमेज जी आहे ती हनुमानजींची इमेज आहे. बट मेकर्सनी त्याला थोडंसं हाईड करायचं ट्राय केलंय. फर्स्ट टाइम मला कोणत्या तरी मराठी मूवीच्या टीजरनी एवढं हुक केलंय. मी जस्ट बघितलाय दशावतारचा टीजर आणि एकच शब्द, वन ऑफ द बेस्ट मराठी मूवी टीजर एव्हर. या लेवलची सिनेमॅटोग्राफी आणि बेस्ट व्हिज्युअल्स आतापर्यंत मी कोणत्याच मराठी मूवीच्या टीजर किंवा ट्रेलर मध्ये बघितले नव्हते. आणि हे बघून मी 100% बोलू शकतो की मराठीमध्ये पण आता चांगले चित्रपट बनायला सुरू झालंय. कारण आता मी रिसेंटली बघितला जारण आणि मूवी बघून एकच गोष्ट फील झाली की मराठीमध्ये पण क्रिएटिव्ह आणि चांगले डायरेक्टर आहे यार. सो ती सेम फिलिंग मला दशावतारचा टीजर बघून आली आहे. तर मी आकाश या चॅनलचा होस्ट आणि तुम्ही बघताय आपण नाही घाबरत. सो जेवढं मला माहिती आहे बेसिकली दशावतार कोकणामध्ये परफॉर्म केलं जातं आणि दशावतार म्हणजे भगवान विष्णूचे 10 अवतार. तर टीजरची सुरुवात होते, काही लोक आपल्याला पाण्यातून पळताना दिसत आहे. आणि जर तुम्ही नीट नोटीस केलं ना, सर्वांच्या फेस वरती दशावतारचा वेगवेगळा मेकअप केलेला आहे. तर त्याच्या नेक्स्ट सीन मध्ये आपल्याला खूप सर्व लोक मशाल घेऊन गावाच्या बाहेर जाताना दिसत आहे. थोडं झूम केलं ना तर तिकडे 2 बोर्ड आहे. एका बोर्डवर लिहिलंय कोबाल्ट मायनिंग करून, प्रोबॅबली गावाच्या बाहेर कुठेतरी कोळशाची खाण असेल आणि तिकडे काहीतरी झालंय म्हणून गावातले लोक सर्वजण ते बघायला चालले. आणि नीट नोटीस केल्यावरती दुसऱ्या बोर्डवर दिसेल एंट्री प्रो हॅबिटॅट, म्हणजे तिथे कोणाला यायला अलाउड नाहीये. आणि तरी गावाचे लोक तिकडे चालले म्हणजे काहीतरी सिरियस मॅटर असेल. आणि त्या शॉटच्या एक्सटेंडेड व्हर्जन मध्ये आपल्याला दिसतंय की खूप लोक रिंगण करून उभे आहेत. आणि नीट बघायला गेलं ना तर हा पण वन ऑफ द बेस्ट शॉट आहे. तर नेक्स्ट शॉट मध्ये आपल्याला अंधारातून एक माणूस येताना दिसतो. त्याने दशावतारचे कपडे घातलेत आणि त्याचे कपडे बघून असं वाटतंय की हे भगवान विष्णूचे तिसरे अवतार वराह अवताराचा रेफरन्स असू शकतो. मला कमेंट मध्ये नक्की सांगा की तुम्हाला हा सीन बघून एक्झॅक्टली काय वाटलं. अँड पुढे येतो एक अमेझिंग जंगल मधला शॉट. तिकडून आपल्याला एक माणूस जाताना दिसतो आणि जसं टीजरचा टायटल आहे आणि आय थिंक हे दिलीप प्रभावळकर सरांचं कॅरेक्टर असू शकतं. आणि आपल्याला त्या शॉटच्या कंटिन्युएशन मध्ये जंगलामध्ये एक स्ट्रक्चर दिसतंय. पहिल्यांदा बघितल्यावरती असं वाटतंय की कोणतं तरी देवीचं स्ट्रक्चर आहे. बट माझ्या मते बेसिकली ते विष्णूचं फर्स्ट अवतार मत्स्य अवताराला रिप्रेझेंट करते. आणि मूवीच्या मेकर्सनी त्याला खूप रिअलिस्टिक आणि चांगल्या वेनी दाखवलंय. ते कुठे पण लो बजेट नाही वाटत आहे. आणि त्यानंतर टीजर मध्ये सुरू होता बॅक टू बॅक एआय इमेजेस. आणि त्या एआय इमेजेस मध्ये पण मी खूप छोट्या छोट्या गोष्टी नोटीस केल्या. जर त्या इमेजेस तुम्ही नीट नोटीस केल्या तर सेकंड इमेज जी आहे ती हनुमानजींची इमेज आहे. बट मेकर्सनी त्याला थोडंसं हाईड करायचं ट्राय केलंय, त्यामुळे त्यामध्ये फक्त त्यांची गदा दिसते. आणि त्यानंतर एंडला येते मूवीच्या मेन कॅरेक्टरची इमेज आणि मग येतं मूवीचं टायटल दशावतार. अँड रिअली फर्स्ट टाइम मला कोणत्या तरी मराठी मूवीच्या टीजरनी एवढं हुक केलंय. एकदम फॅन्टॅस्टिक व्हिज्युअल्स आणि बॅकग्राऊंड म्युझिक. असं वाटतं एकदम हाय बजेट मराठी मूवीचा टीजर बघतोय. आणि त्यानंतर लास्टला येतो टीजरचा मास्टर शॉट. हा शॉट जर नीट बघितला, बेसिकली जर नीट नोटीस केलं, जे बोट वरचं कॅरेक्टर आहे ते रिप्रेझेंट करतंय पृथ्वीवरचा पहिला मनुष्य म्हणजे मनूला. आणि जो मासा आहे तो रिप्रेझेंट करतोय भगवान विष्णूचा पहिला अवतार मत्स्य अवताराला. भगवान विष्णूच्या मत्स्य अवताराने पण राजा मनूला अशाच एका जहाजामध्ये बसून पृथ्वीवरच्या पहिल्या सुनामी पासून वाचवलं होतं. आणि हा सीन तीच गोष्ट रिप्रेझेंट करतोय. सो 12 सप्टेंबरला थिएटर मध्ये मूवी येतोय. सो जेव्हा मूवीचा ट्रेलर येईल त्यावर आपण नक्कीच बोलू आणि मी त्याला नक्की रिव्ह्यू करेल. बट जर मूवीचे व्हिज्युअल्स या लेवलचे असतील तर भाई आत्ताच माझ्याकडनं पैसे घेऊन ठेवा फर्स्ट डे फर्स्ट शोचे. सो कमेंट मध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला टीजर कसा वाटला. आणि जर तुम्हाला माझा ब्रेकडाऊन आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला बिलकुल विसरू नका. मी लाईकचं टार्गेट ठेवतो 50 लाईकचं. आणि जर 50 लाईक भेटले तर मी या टीजरचा एकदम डिटेल मध्ये ब्रेकडाऊन व्हिडिओ बनवेल. चला येतो.